वायफाय आहे त्याच्यावर आहे चालू. इन केस लाईट गेले किंवा काय झालं तर बंद पडलं तर मला सांगा, मी हॉटस्पॉट घेऊन चालू करते. आता कॉलेजचं असं प्लॅनिंग आहे की जून एंडला तुमची का जून 15ला वगैरे मिड सेम एक्झाम घ्यायची, त्याच्यानंतर तुमची ISC घ्यायची अजून एक, आणि जुलै एंड मध्ये तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन घ्यायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे अभ्यास करायला, शून्यातनं केलं तरी चालतंय. त्यामुळे त्या पद्धतीने, आणि तुमचा एक 5वा पेपर तुम्हाला आहे, तुम्ही बघितलाय का बघा, SECC म्हणून एंटरप्रेन्योरशिप वर आहे. तर त्याची गेस्ट लेक्चर ठेवलेली आहेत. 1-2 सुतार मॅडम आणि झांबरे मॅडमनी तुम्हाला थोडंसं शिकवलंय, पण पहिल्या युनिटसाठी तुम्हाला आता एक 2-3 दिवसाचं एक वर्कशॉप की जे थोडं अवघड आहे, आपलीच एक विद्यार्थिनी आहे ती ते घेणार आहे. तर तुम्ही त्याला जॉईन व्हा, त्याच्यात तिथनं शिकून घ्या सगळं. तर जो टॉपिक आहे तो आम्हाला तेवढा येणार नाहीये, म्हणून तुमच्यासाठी एक्सपर्ट लोक आपण नेमली आहेत त्याला. त्या पद्धतीने काम करायचंय. अभ्यास मुख्य चालू ठेवा कंटिन्युअस, रोज किमान 3-4 तास तरी अभ्यास व्हायला पाहिजे. आता मी स्लाइड शेअर करते. परवा मी थोडंसं शिकवलंय पण बरेचसे जण मेंबर नव्हते, अगदीच कमी जण होती. स्लाइड दिसते का सांगा. बॅक्टेरियल DNA रेप्लिकेशन. आता आपला जे सेकंड हे युनिट होतं ते माझं शिकून झालेलं आहे. 4थ्या युनिटमध्ये अॅनाबॉलिक रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला झांबरे मॅडम RNA सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे सेंट्रल डोग्मा सगळं त्या शिकवत आहेत. किती झालंय मला माहित नाही त्यांचं, पण त्याच्यामध्ये आणि 2 युनिट आहेत, ते DNA रेप्लिकेशन आणि पेप्टिडोग्लायकॅन बायोसिंथेसिस, ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपण चालू करूया. बॅक्टेरियल DNA रेप्लिकेशन. थोडी परवाचे एक 5-6 जण असतील त्यांना ते रिपिटेशन होईल, पण बाकीचे बरेच मेंबर तेव्हा नव्हते. बिफोर द डिस्कवरी ऑफ DNA मेनी सायंटिस्ट वेर वंडर्ड. जोपर्यंत DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, DNA हा मेन कंपोनंट सेल मधला आहे, कुठल्याही सेल मधला तो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, त्याच्या अंडर सगळ्या गोष्टी घडतात, असं अनेक वर्ष लोकांना माहिती नव्हतं. तेव्हा लोकांना असं वाटायचं की ऑर्गॅनिझमच्या एक्झॅक्ट कॉपीज कशा तयार होतात. कोलाई मदर सेल असेल तर तिच्या 2 बेबी सेल अगदी जशी मदर आहे तशाच 2 बेबी होतात. मी असे एक्झॅक्टली त्यांच्या कॉपीज एकसारखे कशा तयार होतात. and how the cells are able to form many identical copies of macromolecule. मग DNA असेल त्याच्यापासून DNA पासून RNA, म्हणजे आता समजा एखादं तुम्ही ओपेरॉन शिकला असेल, लॅक ओपेरॉन, तर त्याच्यामधलं बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम आहे. ते बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम तयार करणारा जो mRNA आहे तो काही एकच तयार होणार नाही सेलमध्ये, त्याच्यासारखे हजारो कॉपीज mRNAचे तयार होतील आणि ते सगळे एकसारखे असतील. त्या सगळ्यांचं ट्रान्सलेशन केलं तर तुम्हाला बीटा गॅलॅक्टोसाइडेजच एन्झाईम तयार मिळणार आहे. मग हा जो DNA एकसारखा कसा तयार होतो, RNA एकसारखा कसा होतो, त्याच्यापासून तयार होणारे प्रोटीन मॉलिक्यूल एकसारखेच कसे असतात, ही ह्या पद्धतीचा अभ्यास जेव्हा केला गेला, हे अनेक वर्ष कोड सायंटिस्ट पुढे होतं. The solution or the answer for above 2 questions is center around the term template. टेम्पलेट ही गाईडलाईन वापरून ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणजे DNAचा एक स्ट्रँड हा टेम्पलेट म्हणून ऍक्ट होतो आणि तो टेम्पलेट म्हणून ऍक्ट झाला की त्याचा कॉम्प्लिमेंटरी DNA स्ट्रँड तयार होतो आणि त्यामुळे तो एकमेकांसारखा, म्हणजे पहिला जो असतो त्यासारखाचा आयडेंटिकल होतो. टेम्पलेट म्हणजे गाईडलाईन. टेम्पलेट म्हणजे तुम्हाला असं एक सिग्नल देणारं कोणीतरी आहे की त्याच्या मदतीने तुम्हाला ते नवीन गोष्ट तयार होऊ शकते. The template is the structure which allow the molecule to be lined up in specific order. टेम्पलेट म्हणजे आपण असं इमॅजिन करूया की तुमचा रोल कॉल आहे. तुमचा रोल कॉल नंबर 1 म्हणलं की तुमच्यातला रोल नंबर 1चीच व्यक्ती येणार.
टू म्हणले की 2 चीच येणार आहे. त्या पद्धतीने टेम्पलेट इट गिव्स द गाईडलाईन to line up the molecules in the specific sequence, specific order, and they join to prepare a macromolecule having unique specific sequence or function. मात्र अमायनो ऍसिडची साखळी नुसती एकमेकांच्या शेजारी अमायनो ऍसिड पडले तर प्रोटीन तयार होणार नाही. एक अमायनो ऍसिड दुसरा अमायनो ऍसिड त्यांच्यामध्ये जर पेप्टाइड बॉन्ड तयार झाला, CONH बॉन्ड तयार झाला तरच तो डायपेप्टाइड होईल, मग ट्राय होईल, टेट्रा होईल आणि अशी लांबच्या लांब साखळी होऊन पॉलिपेप्टाइड होईल आणि मग प्रोटीन होईल. आणि त्यामुळे ते जे स्पेसिफिक सिक्वेन्स त्याच्यामध्ये असणार आहे, तुम्हाला आता डिटेल जसं तुम्ही पुढे पुढे शिकत जाल, एखादा अमायनो ऍसिड जरी मिसिंग असेल तर गेल्या वर्षी बायोकेमिस्ट्री ज्यांचं होतं त्यांना कदाचित तर तो जेनेटिक डिसऑर्डर येतो आणि एकदम मोठं त्याच्यामुळे हॅम्पर होऊ शकतं लाईफ एखाद्याचं. तर हे जेनेटिक डिसऑर्डर होण्याचं कारण आहे म्युटेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. अनेक म्युटाजेनिक एजंटच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. कॅन्सर जे होतात, तुम्ही आता गेल्या वेळेला ऑन्कोजेनेसिस शिकलाय, तर ते कॅन्सरमध्ये डीएनएच्या सिक्वेन्समध्ये फरक पडतो आणि त्यात लीड्स टू ऑन्कोजेन, म्हणजे जो नॉर्मल जो व्हायरोजीन आहे तो इट मे लीड्स टू ऑन्कोजेन. मग हे जे आहे हे ह्या पद्धतीनं गायडन्स देण्याचं काम हा डीएनए म्हणजे एक टेम्पलेट असं स्ट्रक्चर आहे की ते सिक्वेन्स सांगतं आणि त्या सिक्वेन्सने ते मॉलिक्युल एकमेकांना जॉईन झाले की मग मॅक्रो मॉलिक्युल तयार होतो. इन 1914 DNA was proved to be the genetic material, but how it works, जरी ते डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल आहे हे जरी प्रूव्ह झालं, तुम्हाला ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट, जिंडरचा एक्सपेरिमेंट सगळे आठवत असतील की जे तुम्ही 12वी पासून शिकत आलेले आहात. हाऊ इट कॅन फॉर्म द एक्झॅक्ट कॉपी ऑफ इट सेल्फ, डीएनएची स्वतःसारखी कॉपी कशी काढू शकतो, हे जरी डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, ते कंट्रोल करतंय, हे जरी कळलं तरी तो डीएनए हा सारखं काम कसं करू शकतो हे अनेक वर्ष माहीत नव्हतं. The question remained unanswered until the discovery of Watson and Crick. वॅटसन आणि क्रिकने डीएनएचं स्ट्रक्चर शोधून काढलं की जे स्ट्रक्चर आपल्याला इन्फॉर्मेशन देतं, माहिती देतं, प्रूव्ह करून दाखवतं हाऊ द डीएनए वर्क ॲज अ टेम्पलेट बोथ फॉर रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन. डीएनए हेच टेम्पलेट आहे. एक स्ट्रँड पासून दुसरा स्ट्रँड तयार होणं म्हणजे रेप्लिकेशन होणं आणि ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए पासून mRNA तयार होणं. ह्या दोन्हीसाठी तो टेम्पलेट म्हणून ऍक्ट होतो आणि ते कुणामुळे शक्य झालं तर वॅटसन आणि क्रिकनी शोधून काढलेल्या मॉडेलमुळे. ऍट द साइट वेअर डीएनए रेप्लिकेशन बिगिन्स, आपल्याला प्रोग्राम बघायचं आहे रेप्लिकेशन बॅक्टेरियलचं कसं होतं ते. आपल्याला एक प्रोग्राम आपण म्हणजे इन जनरल त्याची आउटलाईन बघणार आहोत. The double-stranded DNA gets separated from each other, allowing the enzyme and other proteinic factor to bound at the replication fork. Double-stranded DNA आहे, त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या जागी दोन स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट होतात. तिथे असे दोन्ही एकमेकापासून सेपरेट झाले की डीएनए रेप्लिकेशन साठी असणारी एन्झाईम, काही प्रोटीन्स आहेत, ती तिथे ऍड होतात आणि नंतर ॲज पर द टेम्पलेट, ए असेल तर टी, सी असेल तर जी, जी असेल तर सी, नवीन मॉलिक्यूल तिथे ऍड केले जातात. कॉम्प्लिमेंटरी बेसिस दे आर ऍडेड टू द एक्सपोज सिंगल स्ट्रँडेड डीएनए. दोन्ही स्ट्रँड एका वेळेला रेप्लिकेशन होणार आहे आणि त्या रेप्लिकेशन मध्ये तो कॉम्प्लिमेंटरी बेसिस तिथे टाकले जातात. द फोर्क मूव्स फर्दर फर्दर, पुढे 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 तो जातो. And during the fork movement, the replication, that is the addition of nucleotide, begins. And the process is complete until it ends or meets to the termination. ही रेप्लिकेशनची प्रोसेस पुढे पुढे जाऊन टर्मिनेशनच्या वेळेपर्यंत ती पुढे प्रोसेस होते. फोर्क मुवमेंट पुढे होते आणि रेप्लिकेशन पण होत राहतं. The process of replication was thoroughly studied इन इकोलाय. त्याचा खूप जास्त अभ्यास इकोलाय मध्ये झालेला आहे. बट इट डझंट अप्लाइड युनिव्हर्सली. जरी इकोलाय मध्ये अभ्यास झाला
तरी त्याचा जो काही मॉडेल आहे आपण ऍक्च्युअली आता शिकणार आहोत ते आपल्याला 110% सर्व बॅक्टेरियांना आहे असं म्हणता येत नाही. याचं कारण दिलेलं आहे बिकॉज इन अर्की बॅक्टेरिया म्हणजे जे रिसेंट पासून आहेत, पुरातत्व विभागापासून जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्याकडचे द प्रोटीन इन्व्हॉल्व आर आयडेंटिकल टू युकॅरियोट्स दॅन प्रोकॅरियोट. ह्या डीएनए रेप्लिकेशन अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, मल्टीस्टेप प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रोटीनचं पार्टिसिपेशन आहे आणि ते प्रोटीन जे तिथे इन्व्हॉल्व्ह होणारे आहेत ते अर्की बॅक्टेरिया मधले प्रोटीन हे युकॅरियोटला अझेंबल आहेत, युकॅरियोट सारखे आहेत, आयडेंटिकल आहेत. प्रोकॅरियोट सारखे नाहीत, ई कोलाय सारखे नाहीत. परंतु द रेप्लिकेशन वॉज स्टडीड इन बाय टेकिंग द एक्झाम्पल ऑफ ई कोलाय. भले अर्की बॅक्टेरियामध्ये थोडासा फरक असेल, काही प्रोटीन वेगळे असतील, but the study was generally done by taking the example of E. coli. आता त्याचे आपण फंडामेंटल रूल्स बघतोय. डीएनए रेप्लिकेशनचे इम्पॉर्टंट फीचर्स म्हणू शकतो किंवा फंडामेंटल रूल्स म्हणू शकतो. डीएनए रेप्लिकेशन इज बाय सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॅनर. डीएनए रेप्लिकेशन असं होत नाही की नवीन आता आपल्याला एखादी गोष्ट तयार करायची झाली तर ती गोष्ट आपण तयार करत असताना एक्झॅक्टली नवीन जर झाली तर कॉन्झर्वेटिव्ह वे झाला. पण इथे सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे एक जुना आणि एक नवीन स्ट्रँड तयार होतो आहे आणि म्हणून त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॅनर म्हणायचं. कसं ते बघूया. ड्युरिंग द रेप्लिकेशन ऑफ डबल स्ट्रँडेड डीएनए इच स्ट्रँड ऍक्ट्स ॲज अ टेम्पलेट. प्रत्येक वेळेला एक स्ट्रँड टेम्पलेट म्हणून ऍक्ट होतो आणि युझिंग दॅट टेम्पलेट न्यू स्ट्रँड इज सिंथेसाइज. जुना ओल्ड स्ट्रँड जो आहे तो टेम्पलेट म्हणून ऍक्ट होईल आणि त्याच्या अगेन्स्ट कॉम्प्लिमेंटरी नवीन स्ट्रँड तयार होईल. आणि त्यामुळे इथं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे की हा पहिला जो 2 स्ट्रँड आहेत, एक मिनिट कर्सर घेते, हा स्ट्रँड जो आहे हा डीएनए आहे, ह्याला 2 निळ्या रंगाचे हे स्ट्रँड आहेत आणि ह्याच्यामधले हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. आता हे 2 स्ट्रँड जर सेपरेट झाले तर ते दोन्ही स्ट्रँड टेम्पलेट म्हणून ऍक्ट होतात आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी डीएनएचा नवीन स्ट्रँड म्हणून ते गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत. पिंक कलरचे नवीन स्ट्रँड तयार होतात आणि हे 2 स्ट्रँड जे तयार झाले, 2 कॉपीज डीएनएच्या ज्या झाल्यात त्या एक्झॅक्टली एकसारख्या 2 कॉपीज तयार झाल्या. याच्यामध्ये हे मधलं जे आहे स्टॉप शेअरिंग वगैरे तो येतोय, हे काही तुटलेलं वगैरे नाहीये. हा टोटल इंटॅक्ट पिंक कलर आणि हा ब्ल्यू कलर आहे. मग हे जर तुम्ही स्ट्रँड बघितले, हे 2 स्ट्रँड त्यातला एक स्ट्रँड आहे हा पॅरेंटल स्ट्रँड आहे आणि एक आहे डॉटर स्ट्रँड, एक आहे न्यू स्ट्रँड डॉटर स्ट्रँड, एक आहे ओल्ड किंवा पॅरेंटल स्ट्रँड आणि हे एक नवीन आणि एक जुना म्हणून 50-50 म्हणून सेमी. आपण सेमी म्हणतो म्हणजे 50-50. तू इंग्लिश मीडियमचा आहेस का मराठी मीडियम असं जर विचारलं तर तुम्ही तुमच्या शाळेच्या काळात उत्तर देत होता सेमी. सेमी म्हणजे काय, पूर्ण इंग्लिश नाही आणि पूर्ण मराठी नाही. बाकी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी हे सगळं आम्ही मराठीत शिकलो, परंतु सायन्स आणि मॅथ्स मात्र इंग्लिशमध्ये, म्हणून ते सेमी. तसं आहे हे सगळंच्या सगळं नवीन नाही आणि सगळंच्या सगळं जुनं नाही, तर एक नवीन आणि एक जुनं, एक ओल्ड एक न्यू, एक डॉटर एक पॅरेंट आणि म्हणून त्या रेप्लिकेशनला सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॅनर ऑफ डीएनए रेप्लिकेशन म्हणतात. जगात कुठेही काही झाला तरी डीएनए हा नेहमी सेमी कॉन्झर्वेटिव्ह मॅनरनी रेप्लिकेट होतो. पहिला हे आहे MCQ ला विचारला जाईल, डीएनए रेप्लिकेशन ऑफ ई कोलाय इज बाय डॅश मेथड, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा आता तुम्हाला जी ह्याची परीक्षा येणार आहे कुठली आपली मिड टर्म, त्याच्यामध्ये MCQ येणार नाहीये. तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्या, शॉर्ट नोट लिहा. तर तुम्हाला सांगितलं की 4 फीचर्स लिहा डीएनए रेप्लिकेशनचे. तर तुम्हाला हे सगळे मी जे ग्रीन कलरने लिहिलेले ते मेन टायटल आहे आणि मग खाली माहिती दिलेली आहे. आता डीएनए रेप्लिकेशन ऑलवेज बिगिन्स ॲट स्पेसिफिक पॉइंट
कॉल्ड ॲज द ओरिक और ओरिजिन. तो जो इथे तुम्हाला सर्क्युलर डीएनए इकोलायचा दाखवलेला आहे त्याच्यामधला हा ओरिकचा भाग आहे. याच्यामध्ये 245 बेस पेअर लॉंग आहे तो, दिस ओरिक रिजन. आणि तो अत्यंत महत्वाचं काम करतो हा ओरिक रिजन. दिस plays important role in regulation of DNA replication. बॅक्टेरियल सेलचं लाईफ जर आपण 20 मिनिटाचं आहे असं ठरवलं, आत्ता जस्ट बेबी सेल इकोलाय आलेली आहे, तिचं आयुष्य 2 सेकंद 4 सेकंद आहे असं आपण तिचं वय, आयुष्य म्हणण्यापेक्षा वय तिचं 4 सेकंद आहे. आता त्या 4 सेकंद तिच्या वयापासून ती 20 मिनिटापर्यंत वाढणार. 20व्या मिनिटी प्राण सोडणार आहे का? नाही. 20व्या मिनिटाला काय होणार आहे, ती 2 बेबीज तयार करेल, म्हणजे तिचे डिव्हिजन होईल आणि 2 नवीन इकोलायची सेल्स तयार होतील, बेबी सेल्स. त्यामुळे तिचं लाईफ जर आपण 20 मिनिटाचं आहे असं इमॅजिन केलं तर त्याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन अख्खी 20 मिनिटं डीएनए रेप्लिकेट केला जात नाही. असं इमॅजिन करूया की 4 मिनिटात डीएनए रेप्लिकेट होतो. तो जर रेप्लिकेशन कंटिन्युअस होत राहिलं तर बॅक्टेरियल एका सेलमध्येच 5-5 डीएनएच्या कॉपीज तयार होतील. आणि आपण झोपेत आपल्याला विचारलं तरी आपण सांगतो बॅक्टेरियल सेल हॅप्लॉइड आहे, सिंगल जेनेटिक मटेरियल आहे. मग आता जर त्याला 5 मिनिटच वेळ लागत असेल डीएनए रेप्लिकेशन, मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते, तर उरलेले 15 मिनिटं डीएनए रेप्लिकेशन होऊच द्यायचं नाहीये. नाहीतर एका सेलमध्ये अनेक डीएनएच्या कॉपीज तयार होतील. आणि म्हणून ती जी ओरिकची जागा आहे, ओरिजिनची जागा आहे, ती झोपून ठेवली जाते, निद्रिस्त ठेवली जाते, डॉर्मंट ठेवली जाते. आणि जेव्हा डीएनए रेप्लिकेशनची वेळ येईल तेव्हाच ती जागी होते आणि मग रेप्लिकेशन चालू होतं. अँड देअरफॉर द ओरिक इज प्लेइंग व्हेरी 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 इम्पॉर्टंट रोल. हा पॉईंट समजलाय का बघा. ओरिक काय आहे, जिथं नेहमी रेप्लिकेशन सुरुवात होणार आहे, ती रेप्लिकेशन सुरुवात होणारी जी जागा आहे. आता असं हे पण इमॅजिन करूया की आपण थिएटरमध्ये पिक्चर बघायला चाललोय आणि आत लोक बसलेली आहेत, तर त्यांनी दार उघडून ते कायम ठेवत नाहीत, नाहीतर असे लोंढे आत जातच राहतील. आतली सगळी रिकामी झालं थिएटर की मग आपल्याला ते आपल्या वेळेमध्ये ते दार खुलं होतं आणि मग आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघू शकतो. मग ती जी ओरिकची जागा आहे जिथनं आपण आत जाणार आहोत, ते दार हे कायम उघडं नाही, ती वेळेनुसार ते उघडलं जातं आणि वेळेनंतर बंद केलं जातं. तसं आहे डीएनए रेप्लिकेशनची ठरलेली वेळ आहे, त्या वेळेलाच ते डीएनए रेप्लिकेशन होणार आहे. आणि इतर वेळेला तो जो ओरिकची जागा आहे, ती ओरिकची रिजन आहे, ती निद्रिस्त ठेवली जाते, ती डॉर्मंट स्टेजला टाकली जाते आणि ते रेग्युलेशन मध्ये काम करतं. ओरिकची महत्व आहे. Now the replication of DNA always proceeds bidirectionally. DNA रेप्लिकेशन हे बायडायरेक्शनली होतो, दोन्हीही दिशेनी रेप्लिकेशन होतो. त्यामुळे तुम्ही इथं डायग्राम मध्ये जर बघितली, ही डीएनएची ओरिकची रिजन आहे. हे बघा इथे 2 फोर्क तयार झालेले आहेत. मी गेल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं, त्याला बबल म्हणत नाहीत, की जे तुम्ही ट्रान्स्क्रिप्शन मध्ये बबल म्हणला याला. भले तुम्हाला बबल दिसला, ह्याला थिटा मॉडेल म्हणतात. मग ह्याला बबल म्हणता फोर्क का म्हणताय, तर तुम्ही आता मी दाखवते असा डोळ्यापुढे फक्त भाग आणा, इकडचा एक कुठला तरी डावीकडचा किंवा उजवीकडचा. तर तुम्ही जर बघितलं आता मी गिरवती हा भाग आणि हा त्याचा दांडा, तर आपण फिजिक्स मध्ये जे ट्युनिंग फोर्क म्हणून प्रॅक्टिकल केलंय, असा तो वाय शेपचा असायचा आणि तो असा एकाच्या दट्ट्यावर मारून आपण एका सिलेंडर भरलेल्या पाण्यावर तो धरला की साऊंड यायचा त्याला. मला आता ते ऍक्च्युअली हे आठवत नाहीये, म्हणजे कुठल्या प्रॅक्टिकल अंडर केलं, खूप वर्ष झाली, तुम्हाला त्या मानाने ताजं आहे तुम्ही. तर तो जो ट्युनिंग फोर्क आहे त्याचा जो आकार आहे की आपल्या घरामध्ये पापड तळायचा चिमटा असतो बघा, त्याला फोर्क म्हणतो आपण. किंवा तुम्ही डिसेक्शन बॉक्स मध्ये पण तुमच्या फोर्क असतो, एक एंड खाली आणि पुढे त्याला असे 2 दात्रे असं असेल तर त्याला फोर्क म्हणतात. किंवा काही काही सर्प जे आहेत त्यांची जीभ अशी फाकलेली असते, फोर्क आहे तो. तसं आहे, ह्याला फोर्क म्हणतात. आणि हा फोर्क जो आहे हा दोन्ही डायरेक्शननी जाणार आहे. हा फोर्क इकडनं येणार आणि तिकडनंही फोर्क पुढे पुढे, बघा इथं दाखवलेला आहे.
फोर्क मूव्स इन बोथ द डायरेक्शन. हे दोन्ही दिशेला ही फोर्कची मुवमेंट होणार आहे, दोन्हीकडे रेप्लिकेशन चालू होणार आहे. अँड व्हेन द फोर्क मूव्स दे मीट्स ऍट द 1/2 द डिस्टन्स. ते दोन्ही फोर्क दोन्ही डायरेक्शननी धावत सुटले आणि ते जेव्हा एकमेकांना भेटतील त्यावेळेला रेप्लिकेशन पूर्ण होणार आहे. आणि ह्याचा फायदा आहे की रेप्लिकेशनचा वेळ वाचेल. आता समजा रेप्लिकेशन एकाच डायरेक्शननी होत असतं तर हा फोर्क असा 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 धावत 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 इथपर्यंत जाऊन पूर्ण करायला समजा त्याला 20 मिनिटं लागणार असतील, आपण इमॅजिन करतोय. तर त्याच्याऐवजी एक फोर्क इकडनं धावेल, एक फोर्क इकडनं धावेल आणि 10 मिनिटाला ते एकमेकांना भेटतील. त्यावेळेला रेप्लिकेशन पूर्ण होईल. त्यामुळे तो 10 मिनिटाचा वेळ निम्म्यावर 20 मिनिटाचा वेळ निम्म्यावर आला. And therefore it process saves the time. The replication process can be completed within half time. पूर्ण वेळेच्या अर्ध्या वेळामध्ये रेप्लिकेशन पूर्ण होऊ शकतं. आता रेप्लिकेशन ऑफ द बोथ स्ट्रँड ऑकर सायमल्टेनियसली. असं होत नाही की एका स्ट्रँडचं रेप्लिकेशन अर्ध्या वेळात आधी पूर्ण केलं जातं आणि नंतर दुसऱ्याचं पूर्ण केलं जातं, असं होत नाही. त्यामुळे रेप्लिकेशन ऑफ बोथ स्ट्रँड ऑलवेज ऑकर सायमल्टेनियसली. आणि डीएनए सिंथेसिस ऑलवेज प्रोसीड्स इन 5' to 3' डायरेक्शन आणि इट बाय सेमी डिस्कंटिन्युअस मॅनर. आता हे दोन्ही वाक्य मी गेल्या वेळेला मी इथं थांबवलं होतं, ह्याच्या पुढचं समजणं तुम्हाला फार गरजेचं आहे. डीएनए रेप्लिकेशन ऑलवेज इन 5' to 3' आणि नेहमीच ते सायमल्टेनियस अँड बाय सेमी डिस्कंटिन्युअस मॅनर. आता मी ह्या वर्षी तुम्हाला लिहून देते, हा प्रश्न मी टाकणार आहे. एरवी मला टाकायला मिळाला नसता, पण तुम्हाला मी विचारू शकते, जस्टिफाय द डीएनए रेप्लिकेशन इज बाय सेमी डिस्कंटिन्युअस मॅनर. तुम्ही असं करा की तुम्ही ह्या प्रश्नाचं मी आता सगळं शिकवून माझं होऊ दे, तुम्हाला वाटल्यास ह्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही 10 ओळीत जरी तुमच्या भाषेत लिहून दाखवलं तरी मी तुम्हाला बक्षीस देईन. सेमी डिस्कंटिन्युअस मॅनर असं रेप्लिकेशनला का म्हणलेलं आहे तर ती आपल्याला माहिती बघायची. आत्ता नाही तुम्ही उत्तर सांगायचं, तुम्ही मला सांगायचंय. नंतर मी माझा ईमेल आयडी देईन तुम्हाला, त्याच्यावर मला मेल करा. As per the rule, synthesis of a new strand always begins at 5' end and it is always in 5' to 3' direction. नेहमी सिंथेसिस म्हणजे नवीन होणारा स्ट्रँडची सुरुवात 5' नी आणि त्याचा एंड 3' नी होणार आहे. त्यामुळे बोथ द स्ट्रँड जे आहेत ते रेप्लिकेशन होणार आहे, एका वेळेलाच होणार आहे आणि ते नेहमी सुरुवात त्याची 5' पासून होणार आणि 5' to 3' होणार. परंतु डीएनए कसा आहे, ओरिजिनल जो पॅरेंटल डीएनए आहे कुणाचाही, तुमचा, माझा, कुत्र्याचा, मांजराचा, बॅक्टेरियाचा, तर हा नेहमी अँटी पॅरलल टू इच अदर. हे 2 डीएनएचे स्ट्रँड आहेत, पण ते कसे आहेत, आपल्याला दिसताना पॅरलल आहेत असं वाटेल, परंतु हे त्याचा एक एंड आहे 5', इकडे 3', या 5'च्या शेजारी 3' आहे आणि 3'च्या शेजारी 5' आहे. म्हणून हा जर असा असता 5', 5', 3', तर आपण नुसतं पॅरलल म्हणलं असतं, पण ते अँटी पॅरलल आहे. दोन्ही एकमेकांना अपोजिट डायरेक्शननी, एक आहे 5' to 3' आणि दुसरा आहे 3' to 5'. मग आता आपला हा नियम काय आहे, दोघांचंही एकदम होणार आणि नेहमीच 5' to 3' नी होणार. म्हणजे 3' एंड जो आहे तो नेहमी टेम्पलेट म्हणून ऍक्ट होणार आहे. 3' एंड पासून डीएनए वाचला जाणार आहे. नवीन होणारा स्ट्रँड हा 5' to 3' होणार आहे. Thus the strand serving as a template is read only in 3' only. त्याचा 3' एंडच नेहमी वाचला जाणार, कारण त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होईल, तो 5' होईल. Now question arises how both the strands they are replicated simultaneously and in 5' to 3' direction only.
आता हा DNA ला, आता हा बघा तुम्हाला इथं फोर्क कळेल, माझं जे म्हणणं होतं हा इथं फोर्क आहे, हा ट्युनिंग फोर्क सारखं फोर्क आहे, एक दांडा आहे आणि असं व्ही शेपचा पुढे दात्रा आलेला आहे. हा जो फोर्क आहे हा फोर्क नेहमी ह्या डायरेक्शननी जाणार आहे, पुढे या डायरेक्शननी सरकणार आहे. आणि हा जो 5 प्राइम एंड आहे हा 3 प्राइम एंड आहे, हा 3 प्राइम एंड आहे, हा 5 प्राइम एंड आहे. त्याच्यामधले स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत. आता हा जो 3 प्राइम एंडचा DNA आहे हा टेम्पलेट स्ट्रँड जो आहे, पॅरेंटल स्ट्रँड आहे, त्याचं रेप्लिकेशन अगदी सहज शक्य आहे. त्याचं रेप्लिकेशन हे अगदी शक्य आहे, कारण त्याच्या शेजारी तयार होईल तो एंड असणारे 5 प्राइम. आणि ह्या 5 प्राइमचं 3 प्राइम होणं, फोर्क जसा जसा पुढे सरकेल तसं तसं त्याचं रेप्लिकेशन होणं ही अगदी सहज शक्य आहे, अगदी झोपेत सुद्धा शक्य आहे. परंतु दुसऱ्या स्ट्रँडकडे बघा तुम्ही, ज्याचा एंड 5 प्राइम आहे त्याचा फ्री एंड म्हणजे नवीन तयार होणारा एंड असणारे 3 प्राइम. आणि हे 3 प्राइम ते 3 प्राइम टू 5 प्राइम होऊच शकत नाही, होतं ते नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम होतं. आणि रेप्लिकेशन फोर्क असं पुढे पुढे या डायरेक्शननी वाढत जाणार आहे. मग हे कसं होत असेल? अनेक वर्ष सायंटिस्टना हा प्रश्न पडला होता की हे दोन्ही नियम मान्य आहेत आपल्याला, की रेप्लिकेशन हे नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम, रेप्लिकेशन दोघांचंही सायमल्टेनियस. मग एका वेळेला फोर्क मुवमेंट एका बाजूने होत असताना सुद्धा दोघांचं एका वेळेला, जर समजा असा नसता नियम, आपण असं इमॅजिन करूया की हा नियम नाहीये, रेप्लिकेशन 2 स्ट्रँडचं 2 वेगवेगळ्या वेळेला होणार आहे, तर हा फोर्क तयार झाला असता, हा 5 प्राइम टू 3 प्राइम वाचत 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 इथपर्यंत गेले असते, त्या मॉल्टे एन्झाईम वगैरे परत इकडे गेले असते आणि इथनं 5 प्राइम टू 3 प्राइम करत करत उलटे परत आले असते, प्रश्नच आला नसता. परंतु आता प्रश्न काय आहे, दोघांचं एका वेळेला पण 5 प्राइम टू 3 प्राइम, मग ते कसं होत असेल असा अनेक वर्ष प्रश्न होता. वन ऑफ द one strand can be replicated in 5 prime to 3 prime direction in the direction of fork movement. मगाच्या डायग्राम मध्ये जे खालचा स्ट्रँड आहे तो 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्ट ज्याच्या फोर्क ज्या दिशेने धावेल त्या दिशेने पुढे पुढे जाणं त्याला सहज शक्य आहे. But how the second strand can be replicated in the same direction of fork movement simultaneously? फोर्क ज्या दिशेला जाईल त्याच दिशेला तो कसा जाईल, सायमल्टेनियसली कसा जाईल, but not in 3 prime to 5 prime, but in 5 prime to 3 prime, which is opposite to the fork movement. फोर्क असा इकडे धावतोय आणि रेप्लिकेशन करायचे उलटीकडे 5 प्राइम टू 3 प्राइम कडे रेप्लिकेशन करायचं आहे, आपल्याला एकाच वेळेला करायचं आहे. ह्या सगळा गुंता कसा सोडवायचा, तर तो पहिला गुंता सोडवला गेला, त्या सायंटिस्टचं नाव आहे रेजी ओकाझाकी. रेजी ओकाझाकी आणि त्याचे कलिग्स आहेत, त्याने 1960 मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओकाझाकीने काय सांगितलं, त्या 2 स्ट्रँड पैकी 1 स्ट्रँड इज रेप्लिकेटेड कंटिन्युअसली इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. जो खालचा स्ट्रँड आहे त्याला झोपेत सुद्धा अडचण नाही, त्याचं रेप्लिकेशन हे कंटिन्युअसली इन द डायरेक्शन ऑफ फोर्क मुवमेंट इन 5 प्राइम टू 3 प्राइम. आणि जसा फोर्क धावतोय तसा त्याला लीड करत करत तो स्ट्रँड होतोय, म्हणून त्या स्ट्रँडला त्याने नाव दिलं लीडिंग स्ट्रँड. ही लेबल इट ॲज अ लीडिंग स्ट्रँड. फॉलो मी वन्स अगेन. आपल्याला प्रॉब्लेम कळलाय का बघा. 2 स्ट्रँड्स आहेत अँटी पॅरलल, एकीकडे 5 प्राइम 3 प्राइम की 3 प्राइम 5 प्राइम, आणि त्यामुळे ज्यांचा 3 प्राइम टू 5 प्राइम फोर्क म्हणजे टेम्पलेट आहे त्याला 5 प्राइम टू 3 प्राइम फोर्क मुवमेंटच्या दिशेने धावणं अगदी सोपं आहे, सहज शक्य आहे. आणि ज्या दिशेला फोर्क धावतो त्याच दिशेला रेप्लिकेशन होतंय, त्याच दिशेला तो लीड करतोय, म्हणून त्या स्ट्रँडला ओकाझाकीने लीडिंग स्ट्रँड असं नाव दिलं. आणि त्याचं रेप्लिकेशन हे नेहमी कंटिन्युअस मॅनरनी होणार आहे, कंटिन्युअसली होणार, 5 प्राइम टू 3 प्राइम होणार, फोर्कच्या दिशेने होणार, म्हणून त्या स्ट्रँडला त्यांनी लीडिंग स्ट्रँड नाव दिलं.
but the second strand can't be replicated leading to the fork movement. फोर्क जसा धावतोय तसा तो धावू शकत नाही. याचं कारण रेप्लिकेशन हे नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम होणार आहे आणि त्यामुळे त्याचं रेप्लिकेशन कसं होतं, हे फोर्क ह्या दिशेला धावतंय, रेप्लिकेशन या दिशेला 5 प्राइम टू 3 प्राइम, फोर्क इकडं रेप्लिकेशन इकडं, फोर्क इकडं रेप्लिकेशन इकडं, आणि म्हणून तो फोर्क जातोय त्याच्या मागे मागे राहतोय, मागे जातोय, म्हणून त्या स्ट्रँडला त्याने नाव दिलं लॅगिंग स्ट्रँड. इट इज लॅगिंग बिहाइंड द फोर्क. फोर्क इकडे, रेप्लिकेशन त्याचं उलटीकडं, अगेन्स्ट रिव्हर्स डायरेक्शन ऑफ द फोर्क मुवमेंट, and therefore the Okazaki he labeled them as a lagging strand. And in this lagging strand the replication is by discontinuous manner. त्याचं रेप्लिकेशन हे डिसकंटिन्युअस मॅनरनी होणार आहे आणि त्यामुळे ते डिसकंटिन्युअस होताना डीएनएचे छोटे 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 तुकडे तयार होतात. डिसकंटिन्युअसली थोडा तुकडा तयार झाला की परत थांबेल, परत थोडा आणि एक तुकडा होईल, परत थांबेल, परत एक तुकडा होईल. आणि हे सगळं शोधून काढलं ओकाझाकीनी आणि म्हणून त्या डीएनएच्या तुकड्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात, ओकाझाकी सेगमेंट्स म्हणतात. त्यांनी तो शोध लावलेला आहे. म्हणून टू गिव्ह हिम ऑनर दिस स्ट्रँड्स, दे आर फ्रॅगमेंट, दे आर कॉल्ड ॲज द ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि इन डबल स्ट्रँडेड डीएनए, आता वाक्य नीट लक्ष द्या, इन डबल स्ट्रँडेड डीएनए वन डीएनए इज रेप्लिकेटेड कंटिन्युअस मॅनर, another strand is replicated in discontinuous manner, and both it together it is a semi discontinuous manner. एक कंटिन्युअस एक डिसकंटिन्युअस, दोघांचं मिळून सेमी डिसकंटिन्युअस. म्हणून मी तुम्हाला प्रश्न म्हणला होता जस्टिफाय, मला एक 10 ओळीत तुमच्याकडनं हे उत्तर अपेक्षित आहे. छोट्या छोट्या डायग्राम काढून दाखवल्यात, स्कॅन करा आणि मेल करा. आता तुम्हाला या चित्रावरनं मी मगाशी एवढा वेळ जे सांगितलं ते सांगेन. हा पॅरेंटल डीएनए आहे, ह्याचा हा एंड 5 प्राइम आहे, म्हणजे इथे तो 3 प्राइम एंड आहे, आणि इथे 3 प्राइम आहे म्हणजे हा 5 प्राइम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फोर्क इकडे धावणार आहे, ह्या डायरेक्शनने हा फोर्क धावणार आहे. मग या दोन्हीचंही रेप्लिकेशन आपल्याला एकाच वेळेला करायचं आहे आणि ते नेहमीच डोळे झाकून 5 प्राइम टू 3 प्राइम करायचं. आता हा फोर्क ह्या दिशेने धावतोय, तर हा जो वरच्या बाजूचा स्ट्रँड आहे ज्याचा 5 प्राइम एंड इथं नवीनचा तयार होणार आहे, तो 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शननी फोर्क जसा 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 पुढे जाईल तसा हा कंटिन्युअसली तयार होत जाणार. पण इथे मात्र काय होणार आहे, थोडासा फोर्क तयार झाला आहे, असा फोर्क असा पुढे फाकत फाकत जाणार आहे. त्या त्या एरियामध्ये छोटे छोटे डीएनएचे तुकडे तयार केले जातात, 5 प्राइम टू 3 प्राइम, 5 प्राइम टू 3 प्राइम, 5 प्राइम टू 3 प्राइम असे डीएनएचे छोटे छोटे तुकडे. पण ते कुठल्या डायरेक्शननी, फोर्क मुवमेंटच्या उलट्या डायरेक्शननी. इकडे फोर्क धावतोय, रेप्लिकेशन इकडे होतंय, इकडे जातोय फोर्क, रेप्लिकेशन हा मागच्या बाजूला आहे, म्हणून त्याला लॅगिंग स्ट्रँड म्हणले. आणि हा लीडिंग स्ट्रँड आहे. आणि हे असे फोर्कचे छोटे छोटे डीएनएचे तुकडे झालेत, हे शोधून काढलं ओकाझाकीनी, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि त्यामुळे इन डबल स्ट्रँडेड डीएनए रेप्लिकेशन इज बाय सेमी डिसकंटिन्युअस मॅनर. आणि पुढचा एक महत्वाची गोष्ट आहे, डीएनए सिंथेसिस होताना त्याला एक प्रायमर लागतो, त्याला पहिला एक प्रायमर लागतो. तुम्ही प्रायमर हा शब्द घरात कधी रंग लावताना बघितलाय का बघा. आपल्या घराला रंग जर लावायचा झाला तर आता माझ्या घरातला, माझ्या 2-2.5 वर्ष ह्याला झालेली आहेत, तर मी तेव्हा लावलेला रंग आहे. आता मला 2-4 वर्षांनी बदलायचं झाला तर ते काय करतात, पहिला जुना रंग सगळा खरडून काढतात पूर्ण आणि पहिल्यांदा प्रायमर लावतात आणि मग आपल्याला जो हवाय तो रंग लावतात. म्हणजे त्याच्यावर काहीतरी गाईडलाईन देणारा, प्रायमिंग करणारा तसा प्रायमर तयार करावा लागतो. आणि तो प्रायमर काय असतो, छोटासा आरएनएचा तुकडा असतो, तो आरएनएचा तुकडा असतो. मग आता तुम्ही बघा, हा जो लीडिंग स्ट्रँड आहे त्याला एकदा प्रायमर तयार झाला की न थांबता
ह्या डायरेक्शननी रेप्लिकेशन करत सुटणार आहे, त्याला एक प्रायमर बास आहे. परंतु इथे मात्र काय होणार आहे, ह्या एरियात एकदा प्रायमर तयार झाला, इथे डीएनएचा तुकडा तयार झाला, परत एकदा त्याला आरएनए प्रायमर तयार करावा लागेल, परत डीएनएचा तुकडा, परत आरएनए प्रायमर, परत डीएनएचा तुकडा. आता फोर्क पुढे वाढला तर इथे परत एकदा आरएनए प्रायमर आणि परत डीएनएचा तुकडा. असा रिपीटेडली अनेक प्रायमर लॅगिंग वर असतात, पण लीडिंग वर मात्र एकच प्रायमर आहे, कारण त्याचं कंटिन्युअस मॅनरनी आहे. आणि इथे मात्र डिसकंटिन्युअस असल्याने रिपीटेडली लॅगिंग स्ट्रँडवर अनेक प्रायमर्स तयार होतात. DNA replication is catalyzed by the enzyme DNA polymerase. DNA polymerase या एन्झाईमच्या मदतीने DNA रेप्लिकेशन केलं जातं. आता ह्याची माहिती डिटेल मध्ये आहे, जरा नीट बघूया. अर्ली ऑफ दिस सेंचुरी मेनी सायंटिस्ट वेर वर्किंग to find out the enzymes catalyzing the DNA replication. DNA replication होतं हे कळलं, वॅटसन अँड क्रिकचं काम कळलं, मग अनेक सायंटिस्ट लागले की आपण ह्या रेप्लिकेशन होणारे एन्झाईम शोधून काढूया. त्यामुळे पहिल्यांदा इन 1955 ऑर्थर कॉनबर्ग्स अँड हिज कलिग्स सक्सेसेस इन आयसोलेटिंग DNA पॉलिमरेज एन्झाईम फ्रॉम ई कोलाय. 1955 मध्ये कॉनबर्गनी आणि त्याच्या साथीदारांनी ई कोलाय मधलं एक DNA पॉलिमरेज एन्झाईम शोधून काढलं. बट नाउ इट इज क्लिअर दॅट इट वॉज अ DNA पॉलिमरेज फर्स्ट. त्यांनी पहिला सुरुवातीला सांगितलं की हे एन्झाईम आहे की जे DNA पॉलिमरायझेशनला महत्वाचं काम करतं, DNA पॉलिमरायझेशन करतं. परंतु आता हे क्लिअर झालेलं आहे की त्यांनी शोधलेलं DNA पॉलिमरेज हे DNA पॉलिमरेज फर्स्ट होतं. मच लॅटर मेनी इन्व्हेस्टिगेटर शोड दॅट ई कोलाय कंटेन ॲट लीस्ट 5 डिफरंट टाइप्स ऑफ DNA पॉलिमरेजेस. DNA पॉलिमरेजेस अनेक 5 प्रकारचे वेगवेगळे DNA. 1955 मध्ये पहिल्यांदा कॉनबर्गनी शोधलेलं पॉलिमरेज एन्झाईम हेच काम करतं असं अनेक वर्ष वाटत होतं. लॅटर ऑन तो DNA पॉल फर्स्ट आहे असं लक्षात आलं. DNA पॉल फर्स्ट डिस्कवर्ड बाय कॉनबर्ग वॉज लॅटर शोन दॅट नॉट सुटेबल फॉर रेप्लिकेशन ऑफ बॅक्टेरियल क्रोमोझोम. आता त्या 55 मध्ये कॉनबर्गनी शोधलेला DNA पॉलिमरेज हा बॅक्टेरियल सेलच्या DNA रेप्लिकेशनला उपयोगी नाही असं सायंटिस्टने शोधून काढलं. मग का बरं ते उपयोगी नाहीये? द रेट ऑफ ॲडिशन ऑफ न्यूक्लिओटाइड बाय द एन्झाईम इज ओनली 100 बेस पेअर टाइम्स स्लोअर दॅन दॅट इज नीडेड. एका वेळेला तो 100 बेस पेअर एका वेळेला टाकू शकतो आणि त्याचा DNA ॲडिशन करण्याचा, न्यूक्लिओटाइड ॲडिशन करण्याचा रेट अतिशय स्लो आहे. आणि त्या रेटनी जर DNA रेप्लिकेट करायचं ठरवलं तर 3-4 जनरेशन DNA तयार करावा लागेल. त्यानंतर इट हॅज अ लेस प्रोसेसिव्हिटी. आता हा शब्द आहे, हा असाच मनात ठेवा, मी तुम्हाला पुढे जेव्हा सांगेन त्यावेळेला. त्याची लेस प्रोसेसिव्हिटी आहे. आणि इन 1969 जॉन केन आयसोलेटेड द स्ट्रेन ऑफ ई कोलाय which altered the gene of DNA Pol first, producing inactive DNA Pol first. In that mutant strain also DNA replication proceeds. म्हणजे काय कळ बघूया. DNA Pol first चा शोध लावलाय ऑर्थर कॉनबर्गनी, पण तेव्हा त्याचं अगदी ठासून सांगणं होतं. अनेक सायंटिस्ट ते वाटत होतं की हाच महत्वाचं काम करतोय. परंतु जेव्हा अनेक शोध लागत गेले तेव्हा असं लक्षात आलं अनेक 5 वेगवेगळ्या प्रकारचे DNA पॉलिमरेज बॅक्टेरियल सेलमध्ये आहेत आणि पॉल फर्स्ट 110% हे काम करू शकत नाही रेप्लिकेशनचं. का करू शकत नाही? तर DNA रेप्लिकेशनचा रेट जो आहे, न्यूक्लिओटाइड ॲडिशनचा रेट जो आहे तो कित्येक पट जास्त पाहिजे आणि हा फक्त 100 न्यूक्लिओटाइड टाकू शकतोय. ह्याची प्रोसेसिव्हिटी ही खूप कमी आहे. आणि जॉन केननी एक म्युटंट मिळवला त्यांनी इकोलायचा की ज्याच्यामध्ये DNA पॉल फर्स्ट मोडलंय, म्युटेशन झालंय, अल्टर्ड झालेलं आहे, डिफेक्टिव्ह झालेलं आहे, तरी सुद्धा त्याच्याकडे DNA रेप्लिकेशन होतंय.
म्हणजे डीएनए पॉल फर्स्ट हे बॅक्टेरियल मेन रेप्लिकेशन मध्ये फारसं काम करत असणार नाही, म्हणजे त्याचा मेजर रोल त्याच्यात नसणार आहे, ज्या अर्थी त्याच्या अब्सेन्सीमध्ये सुद्धा डीएनए रेप्लिकेशन होतंय, म्हणजे कोणीतरी दुसरं ते करत असलं पाहिजे. Thus, there must be alternative enzyme system that brings about the DNA replication. And then in 1970, it is found that E. coli contains DNA Pol second, third. E. coli तो जो डीएनए पॉल फर्स्ट होता त्याच्याबरोबरही 70 मध्ये असं लक्षात आलं त्याच्यामध्ये डीएनए पॉल सेकंड पण आहे, डीएनए पॉल थर्ड पण आहे. आणि ह्यातला डीएनए पॉल सेकंड जो आहे तो डीएनए रिपेअर मध्ये काम करतो. तुम्ही रिपेअर मेकॅनिझम शिकलेले आहात, त्या रिपेअर मध्ये डीएनए पॉल सेकंड काम करतो. थर्ड इज फाउंड टू बी प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इज अ प्रिन्सिपल रेप्लिकेटिंग एन्झाईम. या डीएनए पॉल फर्स्ट जे आहे, सॉरी थर्ड जे आहे, ते असं लक्षात आलं की तो हे रेप्लिकेशनचं मेन काम, प्रिन्सिपल काम, मेन जो काम आहे, ज्या स्पीडनी ज्या रेटनी ते व्हायला पाहिजे ते काम करण्याची कपॅसिटी पॉल 3 मध्ये आहे. आणि आत्ता अलीकडे 1999 मध्ये पॉल चौथा आणि पाचवा डीएनए पॉलिमरेज 4th and 5th पेअर फाउंड and they have yet unusual form of DNA replication. त्यांचा मेन रोल मध्ये काही नाहीये, त्याची इतर काही कामं आहेत. आणि ह्याचं कंपॅरेटिव्ह एक टेबल आहे, मला असं वाटतं की ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. अतिशय कमी मुलं बसलेली आहेत, माझं आता निम्म्याच्या वर शिकवून झालं. असू दे, तर काय करायचं. हॅलो मॅम. हा बोल. मिड टर्मला किती युनिट येणार आहेत? आतापर्यंत झालेलं सगळं पहिल्यापासून, म्हणजे आम्हाला काही गाईडलाईन नाहीये, पण जनरली ISC सेकंडला पहिली 2 युनिट आणि नंतरची 2 युनिट असं असतं. पण आम्हाला बहुतेक आता पहिले जे काही तुम्हाला शिकवून झालेलं आहे आणि त्यातनं अजून क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं आलं तर सांगेन मी तुम्हाला. अजून परीक्षा विभागाने आम्हाला काही सांगितलेलं नाही. उद्या आमची हेडची एक मीटिंग आहे, त्याच्यामध्ये कदाचित कळलं तर मग मी तुम्हाला नोटीस पाठवीन. पण असं निवांत राहू नका, अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला सर्वांना सर्वांच्या आतापर्यंत शिकून झालेल्या मिळाल्यात का नोट्स? माझ्या पुढच्या मिळाल्या का? मला आठवत नाहीये. शेवटचे 1-2 पॉइंट राहिलेत का काय बघा. पायरुविक ऍसिड ॲज अ की इंटरमिजिएट आणि ग्लायोक्झायलेट हे बहुतेक नाही आलेले तुम्हाला, तर ते मी देते तुम्हाला आता. आणि हे आता पुढच्या युनिट मधलं मी चालू केलंय, हे पूर्ण शिकून झाल्यानंतरच. बायोल्युमिनेसन्स पण राहिलाय का? बरं ठीक आहे, ठीक आहे, टाकते मी, पाठवते. ते तिन्ही युनिट्स मी पाठवते आता तुम्हाला. तर ग्लायोक्झायलेट मिळालंय, ग्लायोक्झायलेट बायपास मिळालेला आहे. हो, तो भेटलाय. भेटलाय का? बरं ठीक आहे, मग पायरुविक ऍसिड आणि बायोल्युमिनेसन्स तो देते. तर आता तुमचे काही काल जे 40 मेंबर जॉईन झाले होते त्यातले आज फक्त 22 आहेत. तुम्हाला मध्ये जेवायला वगैरे मिळत नाही का? का तुम्ही लेक्चर चालू असताना जेवू शकता की? कुठं तुमचा व्हिडिओ ऑडिओ ऑन असतो? अरे तुमच्या बाजूने विचारतेय मी, तुम्ही असं तिसऱ्या लेक्चरला फारच संख्या कमी आहे. पहिल्या लेक्चरला किती होते? पहिलं मला वाटतं वाडीकर मॅडमचं झालं, त्याला किती जण होती? ऋतू 41 होते मॅम. बघ, म्हणजे आता निम्मे सुद्धा राहिले नाहीत, मी धरून 22 आहोत. ऋतू शेलार जरा बघू कोण आहे. काल पण तिला 4-5 वेळेला हाक मारली, तिने काही उत्तरच दिलं नाही. येस मॅम. बघू व्हिडिओ ऑन कर. काल कुठे गेली होती तू? नुसतं लावून ठेवून गायब झाली होती. होते मॅम. मग तुला आम्ही 4-5 वेळेला सगळ्यांनी हाक मारली होती.
कुठे रेंजचा राहते ग? प्रॉब्लेम होता काल. राहतेस कुठं? बुईन्स. बुईन्सला कसला प्रॉब्लेम ग? आहे का तिची मैत्रीण असेल की बुईन्सवाली? आहे का प्रज्ञा? प्रज्ञाच नाहीये बहुतेक. प्रज्ञा शिंदे आहे का? येस मॅम. आहे का प्रॉब्लेम काय आहे काय ग? कोण कोणतं? तिथंच राहते ना तू? हॅलो मॅम. बुईन्सच्या तिथंच राहते ना? हो मॅम. मग असं कशाला? आणि तू चांगलं दिलंस की टीवायला ह्याचं प्रेझेंटेशन, हॅकाथॉन. हां थँक्यू मॅम. मला आज मॅडम सांगत होत्या चांगलं केलंय. अजून परवा फायनल पर्यंत जरा जास्त अजून थोडे वाचून आजूबाजूचं ठेव, कोणी काही प्रश्न विचारला झाला तर. आपल्या येस मॅम. स्लाइड वगैरे, फोटो प्लेट्सचे वगैरे टाकलेस का प्रेझेंटेशन मध्ये? नाही मॅम, ते फायनल करायचंय अजून. हा मग कर व्यवस्थित, कारण ते आल्याशिवाय त्याला काही फार हे राहणार नाही. एखादी नेटवरची नॉर्मल न्यूट्रिएंट अगरची प्लेट, आता आपल्या नाही, पण मी तुला दोन्हीचे फोटो पाठवले, ते नॉर्मलचे पण आणि आपण वापरलेले याचे पण. ते चांगलं तयार कर. हो मॅम. प्रत्येकाने अशी वेगवेगळ्या अँगलनी कामं करा, म्हणजे तुम्हाला छान हे होईल. बरं, तर 2 मिनिटं राहिलीत, फारच कमी जण आहेत, तर मी थांबते आता. नाईलाज आहे मला सुद्धा, कारण शिकवून संपलं पाहिजे हे. आता जेवण करा. आत्ता मनाली म्हस्के जॉईन झाली, तर सोडली काय माहिती. होते मॅम, मध्ये रेंज ओके. इश्यू होता, सो परत कट झाले. बरं, ठीक आहे, ठीक आहे. अभ्यास कर चांगला. मी आता बंद करते. हो मॅम. हो.